आहे तो टॉपिक आहे उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आशिया, ऑस्ट्रेलिया या सर्व टॉपिक्स किंवा हे जे सर्व खंड आहेत या सर्व खंडातील महत्वाचे पर्वत. सो पहिला टॉपिक आपण कोणता पाहतोय? महत्वाचे पर्वत किंवा इम्पॉर्टंट माउंटन्स. ओके, सुरुवात करूयात. येस, महत्वाचे पर्वत आपण पाहूयात, नंतर पठारे वगैरे आहेतच. ओके, तर सुरुवात करू आपण आपल्या आशिया खंडापासून. आशिया खंडामध्ये बघा, इथं आपण फोकस करूयात. आशिया खंडामध्ये आपल्याला काही पर्वत पाहायला मिळतात. फक्त नावं पाहायची आणि हा जो टॉपिक आपण पाहणार आहोत त्याचा उद्देश काय आहे? याचा उद्देश आहे, जर जोड्या लावाचा प्रश्न आला जो की राज्यसेवा प्रिलिम्सला एक कॉमन प्रश्न आहे विचारला जातो, तर तो सुटला पाहिजे. आशिया खंडातील पर्वतांमध्ये आपल्याला एक नावांची लिस्ट मी तुम्हाला दिलेली आहे, सर्वांनी व्यवस्थित नावं पहा. हिमालय पर्वत सर्वांना माहिती आहे, तो काही विषय नाहीये. ओके, नेक्स्ट कुनलुन तियन अल्ताई पर्वत, हे 3 पर्वत चीनमध्ये मोडतात. सो 3 पर्वत. जर कॉन्टिनेंट विचारला तर आशिया, देश विचारला तर चीन लक्षात ठेवा. कुनलुन तियन आणि अल्ताई पर्वत. हिंदकुश पर्वत आहे अफगाणिस्तानमध्ये. माउंट पोपा म्यानमारमध्ये पाहायला मिळतो. देश पाठ करू नका, फक्त आता मी जे पॉइंट सांगतो आहे ते व्यवस्थित पहा, नंतर नोट्स मध्ये तुम्ही ऍडिशन करू शकता. ओके, किंवा रिवाइज करू शकता. ओव्हरऑल माझा उद्देश जो आहे तो हा आहे की हे सगळे पर्वत, हा जो बॉक्स आहे हा आशिया खंडामध्ये तुम्हाला राहिला पाहिजे, लक्षात राहिला पाहिजे. चालेल. यानंतर किरथार सुलेमान हे 2 पर्वत पाकिस्तानमध्ये, अराकन योमा म्यानमारमध्ये, एल्बुर्ज झॅग्रोस हे जे पर्वत आहेत ते इराणमध्ये आणि पॉन्टिक पर्वत आहे तो तुर्कीमध्ये. अगेन सांगतो, देश पाठ करण्याच्या मागे जाऊ नका. आतापर्यंत जेवढे क्वेश्चन्स आलेले आहेत ते काय विचारले त्यांनी? जगभरातील महत्वाचे पर्वत विचारतील, पठारे विचारतील, तर लोकेशन विचारतात, कॉन्टिनेंट विचारतात. देश पण विचारतील, पण खूप सोपं आहे. म्हणजे असं काही खूप अवघड टॉपिक नाही. जर व्यवस्थित लक्ष दिलं आपण तर समजून जाईल. हिमालय तर आपल्या इथंच आहे. कुनलुन तियन अल्ताई पर्वत चीनमध्ये, हिंदकुश आणि हिंदकुश अफगाणिस्तानमध्ये पाहतो आपण. माउंट पोपा म्यानमारमध्ये, इकडं किरथार सुलेमान आहे ते पाकिस्तान, अराकन योमा म्यानमार, एल्बुर्ज झॅग्रोस इराण आणि पॉन्टिक जो आहे तो तुर्कीमध्ये आपण पाहतो. चालेल. तर आशिया खंडातील पर्वतांची नावं सर्वांनी जर वाचली असतील तर एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा येस म्हणून, म्हणजे आपण पुढचा कॉन्टिनेंट पाहूया, पुढच्या खंडातील आपण पर्वत पाहूयात. नावं रीड केले सर्वांनी, एकदा रीड करा सर्व नावं. आणि हे सगळं आशिया म्हणजे डॅश करून आशिया एवढं लक्षात ठेवायचंय, हा मुद्दा क्लिअर राहू द्या. आशिया खंडानंतर जाऊया आपण युरोप खंडाकडं. युरोप खंडामध्ये आपल्याला कोणकोणते पर्वत पाहायला मिळतात, सर्वांनी नाव व्यवस्थित पहा. युरोप खंडामध्ये आपल्याला सर्वात पहिल्यांदा आल्प्स पर्वत अतिशय महत्वाचा, यानंतर स्कॅन्डिनेव्हियन पर्वत, जुरा पर्वत, ऍपेनाइन, ब्लॅक फॉरेस्ट, वॉसजेस, बाल्कन आणि हार्स पर्वत. यांचेही देश मी तुम्हाला सांगू शकतो पण गरज नाही. ओके, फक्त लक्षात काय ठेवायचं एक पॉईंट सांगतो. उद्या आपण एक टॉपिक पाहणार आहोत. ओके, पर्वतांचेच प्रकार पाहणारे पण आपण त्यांचे फॉर्मेशन नुसार म्हणजे निर्मितीनुसार प्रकार पाहणार आहोत. ओके, तर त्याच्या वेळेस हे येऊन जाईल, पण आताही सांगतो. ब्लॅक फॉरेस्ट, वॉसजेस हे पर्वत जर्मनीमध्ये आहेत आणि हे 2 पर्वत ब्लॉक माउंटनची उदाहरणं आहेत, म्हणजे गट पर्वताची, ठोकळा पर्वताची उदाहरणं आहेत. आल्प्स पर्वत फोल्ड माउंटनचं उदाहरण आहे, म्हणजेच घडीचा पर्वत, वली पर्वताचं उदाहरण आहे. तर यातलं कोणतंही नाव आलं तर माझा उद्देश फक्त एवढा आहे की तुम्हाला युरोप मार्क करता आलं पाहिजे. पुढे जायचं. बघा परत एकदा पहा, जर तुम्हाला हिमालय, कुनलुन तियन अल्ताई, हिंदकुश, पोपा, किरथार सुलेमान, अराकन योमा, एल्बुर्ज झॅग्रोस, पॉन्टिक यातलं कुठलंही नाव आलं तर आशिया फक्त जोडी लावता आली पाहिजे. यानंतर जर तुम्हाला युरोप आलं तर युरोप मधली ही नावं तुमच्या समोर आहेत, ही महत्वाची आहेत. पर्वत भरपूर आहेत. येस, कंट्री वाईज विचारणार नाहीत पांडुरंग, जिथं गरज आहे मी सांगून देईल. चालेल, आणि सांगितलेत ऑलरेडी. आता आल्प्स पर्वत जवळपास 9-10 देशांमध्ये पसरलाय. पाठ करायचे का तुम्हाला 9-10 देश? नाही विचारत. ओके, सो टेन्शन घेऊ नका. जे पॉईंट मी सांगतोय त्याच्यावरती व्यवस्थित त्या गोष्टी पहिले लक्षात ठेवूया, मग आपण पुढे जाऊया. चालेल. सो युरोपमध्ये आपण आल्प्स, स्कॅन्डिनेव्हियन, जुरा, ऍपेनाइन, ब्लॅक फॉरेस्ट, वॉसजेस, बाल्कन आणि हार्स पर्वत पाहिला. स्कॅन्डिनेव्हियन पर्वत याला जोलन पर्वत असंही म्हणतात. हा खूप डिटेल मधला मुद्दा आहे, पण जस्ट माहित राहू द्या. जर आला परीक्षेमध्ये तर खूप कमी विद्यार्थ्यांना सुटेल. स्कॅन्डिनेव्हियन पर्वताला जोलन माउंटन असं म्हटलं जातं. ओके, तर हा एक महत्वाचा मुद्दा. स्कॅन्डिनेव्हियन पर्वत तुम्हाला नॉर्वे, स्वीडन देशाच्या सीमेवरती पाहायला मिळतो. जगातला वन ऑफ द ओल्डेस्ट पर्वत आहे. यानंतर पुढचा कॉन्टिनेंट तुम्हाला पाहायला मिळतो तो आहे नॉर्थ अमेरिका, उत्तर अमेरिका. उत्तर अमेरिकेमध्ये आपल्याला कोणकोणते पर्वत पाहायला मिळतात?
एक आहे रॉकी पर्वत, अत्यंत महत्वाचा फोल्ड माउंटनचा प्रकार आहे, म्हणजेच आपला जो वली पर्वत आहे, ओके, किंवा आपण त्याला काय म्हणतो फोल्ड माउंटन, त्याचा प्रकार आहे. यानंतर ॲपलेशियन पर्वत, सियारा नेवाडा, कॅस्केड श्रेणी आणि कोस्टल रेंज. यातलं कोणतंही नाव आलं तर नॉर्थ अमेरिका मार्क कराल जोड्या लावामध्ये. बघा व्यवस्थित पहा. मी थोड्या वेळाने काही क्वेश्चन्स वगैरे घेऊ आपण तोंडी, त्यावेळेस सुटले पाहिजे क्वेश्चन्स. उत्तर अमेरिकेमध्ये ही नावं लक्षात ठेवा: रॉकी, ॲपलेशियन, सियारा नेवाडा, कॅस्केड आणि कोस्टल रेंज. हे मॅप्स मी तुम्हाला शेअर करून देईल रिव्हिजनसाठी, रिवाइज करू शकता. यानंतर या दक्षिण अमेरिकेकडे. दक्षिण अमेरिकेमध्ये अनेक पर्वत असू शकतात, पण आपल्यासाठी एक महत्वाचा आहे तो म्हणजे अँडीज पर्वत. हा देखील तुम्हाला फोल्ड माउंटन किंवा घडीच्या पर्वताचं एक उदाहरण पाहायला मिळतं, वली पर्वताचं एक उदाहरण पाहायला मिळतं. यानंतर आफ्रिकेमध्ये काही पर्वत आहेत. आफ्रिकेमध्ये तुम्हाला एक 3-4 नावं सांगतो बघा. ही नावं आफ्रिकेत आहेत एवढं माहित राहू द्या: ॲटलास पर्वत, किलिमंजारो, रुवेनझरी, मेरू आणि ड्राकेन्सबर्ग. बर्ग शब्द जर आला ना तर आफ्रिका जमलं पाहिजे. ओके, चला, गुड मॉर्निंग, वेलकम. आफ्रिकेमध्ये कोणकोणती नाव पाहतोय आपण: ॲटलास, किलिमंजारो, रुवेनझरी, माउंट मेरू आणि ड्राकेन्सबर्ग. आणि लास्ट एक राहिलंय ऑस्ट्रेलिया, त्याला एकदा पाहूया, मग आपण परत रिवाइज करू टॉपिक. सगळं रिव्हिजन होऊन जाईल, काय लोड नाहीये. ऑस्ट्रेलियामध्ये आहे ग्रेट डिवायडिंग रेंज. ही तर सर्वांना माहिती असेलच. ओके, ग्रेट डिवायडिंग रेंज, सिंपल. तर बघा परत एकदा आपण हे नावं ओव्हरलुक करूया, म्हणजे पठार पाहता येतील आपल्याला. लक्ष द्या. आशिया खंडामध्ये आपल्याला हिमालयमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. पुढचे 3 नावं: कुनलुन तियन अल्ताई पर्वत चीनमध्ये, हिंदकुश अफगाणिस्तान, माउंट पोपा आणि अराकन हे पर्वत तुम्हाला म्यानमारमध्ये पाहायला मिळतात. किर्थार सुलेमान पाकिस्तान, एलबुर्ज झॅग्रोस इराण आणि पॉन्टिक पर्वत तुर्कीमध्ये. हे आपण आशिया खंडातील पर्वत पाहिले. युरोपमधले लास्ट एकदा रिवाइज करूया, नंतर तुम्हाला रिवाइज करायचे: आल्प्स, स्कॅन्डिनेव्हियन, जुरा, ॲपेनाइन, ब्लॅक फॉरेस्ट, वॉसजेस, बाल्कन आणि हार्स पर्वत. उत्तर अमेरिकेमध्ये आपण 5 नावं पाहिली: रॉकी, ॲपलेशियन, सियारा नेवाडा, कॅस्केड आणि कोस्टल. सिंपल नाव आहे. ओके, यानंतर आहे दक्षिण अमेरिका, अँडीज. युरोपमध्ये आपण पाहिलं होतं, सॉरी, आफ्रिकेमध्ये आपण काय नावं पाहिली. आफ्रिकेतल्या नावांमध्ये कोणकोणती नावं पाहिली सांगा, ते लोड होतोय तोपर्यंत. आफ्रिकेतील नावांमध्ये आपण एक पाहिलं होतं किलिमंजारो. ओके, एक नाव आपण कोणतं पाहिलं होतं: माउंट रुवेनझरी, माउंट मेरू, ड्रॅकेन्सबर्ग आणि ॲटलास पर्वत. ही नावं आपण आफ्रिकेमध्ये डिस्कस केलेली आहेत. आणि शेवटी आपण ऑस्ट्रेलियामध्ये आलो. ऑस्ट्रेलियामध्ये आपण ग्रेट डिवायडिंग रेंज पाहिलेली आहे. मला सांगा हे क्लिअर आहे का? जर मी इथं प्रश्न विचारला की सांगाल. ओके ओके, जर परीक्षेमध्ये अचानक जोड्या लावाचा प्रश्न तुमच्या समोर आला आणि त्यांनी विचारला असेल रुवेनझरी, माउंट रुवेनझरी, तर ऍटलिस्ट आपल्याला आफ्रिका कॉन्टिनेंट आठवेल का? जर परीक्षेमध्ये त्यांनी विचारलं असेल ओके एल्बुर्ज पर्वत, तर आशिया सांगता येईल का किंवा इराण सांगता येईल का? जर परीक्षेमध्ये आल्या कॅस्केड रेनी, कॅस्केड पर्वत, तर उत्तर अमेरिका सांगता येईल. यासाठी हे रिवाइज करायचंय, उत्तर अमेरिकेमध्ये सांगता आलं पाहिजे. यानंतर परीक्षेमध्ये जर प्रश्न आला जुरा पर्वत, तर युरोप मार्क करता येईल का? येस, म्हणून रिव्हिजन करायचे. हे सगळं रिवाइज कराल का? वाचाल एकदा, लेक्चर झाल्यानंतर जर एकदा रीड केलं तर जमेल, पण करा, एकदा रीड करा फक्त, परफेक्टली हे टॉपिक लक्षात राहून जातील एवढी खात्री आहे. ओके, चला पुढे जाऊया आपण. नेक्स्ट पॉइंट, जशी पर्वत पाहिलेली आहेत लोकेशन नुसार, तशी आपल्याला आता पठार पाहायची म्हणजे प्लॅटू पाहायचे आहेत. सो आपण प्लॅटू डिस्कस करू. चला पुढे जाऊया. बघा प्लॅटू कोणकोणते आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात करूया आपण आपल्या आशिया खंडापासून. आशिया खंडामध्ये पठार महत्वाची, आयोग नेहमी पठारांवरती प्रश्न विचारतं. ओके, लक्ष द्या. आशिया खंडामध्ये तिबेटचं पठार आहे, हे माहिती आपल्याला. युनान पठार, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 चा प्रश्न. युनान प्लॅटू, चीन. ओके, म्हणजे आशिया. मंगोलिया पठार, पण मंगोलिया सर आपला देशच आहे, सोपा आहे. मध्य सायबेरियन, हे पण माहिती आहे कारण चीनचा आपला रशियाचा भाग आहे. लेना पठार रशियामध्ये. ओके, अनाटोलियन पठार तुर्कीमध्ये आहे आणि लोएस पठार चीनमध्ये. देश जस्ट ओव्हरलुक करा, पण ही सगळी नावं आयोगाने आतापर्यंत, म्हणजे युनान पठार असेल किंवा बाकीची नावं आहेत, ओके, ही नावं त्यांनी विचारताना काय विचारले आपल्याला? आशिया खंड विचारलाय. सो कॉन्टिनेंट मार्क करणं हे सर्वात पहिलं काम आहे आपलं. देश पुढचा पॉइंट राहतो, बरोबर, डिटेल मधला.
तो तिबेट तर सोपं आहे, पण युनान पठार जर परत रिपीट झालं तर चीनमध्ये किंवा आशिया खंडामध्ये मार्क करता आलं पाहिजे. अॅनाटोलियन पठार तुर्कीमध्ये आहे, माहिती राहू द्या. यानंतर साईडला या युरोपमध्ये बघा कोणकोणती नावं आहेत, ही नावं परीक्षेमध्ये येऊन गेलीच ऑलरेडी. मेसेटा पठार आलेला आहे, सेंट्रल मॅसिफ आहे, ओके, रुमानिया तर देशाच आहे. मध्य रशियन उच्चभूमी, हे सोपं आहे, ओके. फक्त ही 3 नावं फोकस करायची, मेसेटा, सेंट्रल मॅसिफ आणि रुमानिया पठार. त्यात पण 2च नावं मेजर आहेत, एक म्हणजे मेसेटा आणि सेंट्रल मॅसिफ, ही 2 नावं युरोपमध्ये मार्क करता येतील. बाकी सोपी आहेत ना, म्हणजे अंदाज लावताना सहज लावू शकाल, रुमानिया युरोप, मध्य रशियन उच्चभूमी युरोपचा, ओके. पण ही 2 नावं मेसेटा आणि सेंट्रल मॅसिफ, ही 2 नावं सांगता आली पाहिजे आपल्याला, इम्पॉर्टंट आहेत. पुढे जाऊयात. उत्तर अमेरिकेमध्ये बघा ही नावं कन्फ्युज करतात तुम्हाला भरपूर वेळा, कारण हे समजत नाही. लक्ष द्या, कोलंबिया पठार, कोलोरॅडो पठार, दोन्ही नावं उत्तर अमेरिकेमध्ये आहेत, ओके. ऍप्लेशियन पठार, सर ऍप्लेशियन पर्वत पण होता, असू द्या, ओके, पठार पण आहे. तो ऍप्लेशियन नावाला तो उत्तर अमेरिका मार्क कराल, भले ते पठारांमध्ये येऊ द्या किंवा पर्वतांमध्ये येऊ द्या. मेक्सिकोचा देशच आहे इथला, त्यामुळे ते पण सोपं आहे, मेक्सिको पठार, पिडमंट पठार, ओके. सो ओव्हरऑल 3 नावं पाठ करावी लागतील किंवा लक्षात ठेवावी लागतील, कोलंबिया, कोलोरॅडो आणि पिडमंट उत्तर अमेरिकेमध्ये. यातलं कोलंबिया, कोलोरॅडो राज्यसेवेमध्ये भरपूर वेळा येऊन गेले. तुम्ही जर क्वेश्चन्स पाहिले तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल, ही नावं सर भरपूर वेळा रिपीट झालीत, कोलोरॅडो, कोलंबिया पठार, ओके. बरं, हा प्रश्न तुम्हाला जास्त करून प्रकारावरती विचारतात, की कोणत्या प्रकारचं कोणतं पठार आहे, जे की नेक्स्ट लेक्चरमध्ये, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. आता लोकेशनवरती फोकस करूया. यानंतर दक्षिण अमेरिकेकडे येऊया. दक्षिण अमेरिकेमध्ये कोणकोणती पठार आहेत बघा. दक्षिण अमेरिकेमध्ये आपल्याला बोलिव्हियन पठार पाहायला मिळतं किंवा अल्टिप्लानो, राज्यसेवेचा मागच्या वर्षीचा प्रश्न 22चा. पॅटागोनियन पठार, ब्राझील पठार, गियाना पठार, ओके. हे पॅटागोनियन एक लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट लोकेशन आहे दक्षिण अमेरिकेमध्ये. ब्राझील, गियाना देशांची नावं आहे, त्यामध्ये सुटून जाईल फक्त ही 2 नावं, बोलिव्हियन पठार किंवा अल्टिप्लानो आणि पॅटागोनियन. अगेन बोलिव्हिया हा पण देश दक्षिण अमेरिकेतला आहे, ते पण सुटून जातं, पण काही वेळेस ते अल्टिप्लानो शब्द देतात, जो की आयोगाने यूज केलाय प्रश्नांमध्ये, ओके. तर हे प्रश्न येत आहेत, हे सगळे अनालिसिस करून आपण हा टॉपिक घेतोय, सो व्यवस्थित काय कराल, टॉपिक फॉलो कराल, ओके. बघा, लक्ष द्या. आता राहिलेले 1-2 पाहूया, मग आपण रिवाइज करूयात. बोलिव्हियन, अल्टिप्लानो, पॅटागोनियन, ब्राझील आणि गियाना म्हटलं तर दक्षिण अमेरिका. इकडे येऊया, आपल्या ऑस्ट्रेलियामध्ये तुम्हाला काही नाव आहेत का पाहू, नाही तर पुढे जाऊयात, ओके. ऑस्ट्रेलियामध्ये किंबर्ले पठार तुम्हाला पाहायला मिळतं, एवढं एक नाव फक्त माहिती राहू द्या, किंबर्ले पठार, ऑस्ट्रेलिया. तो पठारांमध्ये आपल्याला मेजर काय लक्षात ठेवायचे, आशिया म्हटलं तर युनान, अॅनाटोलियन, लोएस, ही 3 नावं थोडी वेगळी आहेत, आणि लेना पठार. इथं आला युरोपमध्ये तर मेसेटा, सेंट्रल मॅसिफ, ही 2च नावं आपण पाठ करायची, बाकी लक्षात राहतात. उत्तर अमेरिकेमध्ये कोलंबिया, कोलोरॅडो, पिडमंट, ही 3 नावं लक्षात ठेवण्यासारखी. ऍप्लेशियन, मेक्सिको बाय डिफॉल्ट माहिती आपल्याला उत्तर अमेरिकेमध्ये आहे, ओके. यानंतर दक्षिण अमेरिकेमध्ये पॅटागोनियन, बोलिव्हियन किंवा अल्टिप्लानो, ओके. येस येस सर, ईशान पठार ऍड करा इथं, बरोबर आठवून, ते आपल्या याच्यामध्ये आहे लिस्टमध्ये, पण इथे ऍड करा शान पठार, आशियामध्ये इथे ऍड करायचं राहिले, शान पठार, म्यानमार, ओके. येस, खूप छान, शान पठार, ओके, हे आहे म्यानमारमध्ये, आशिया खंडामध्ये ऍड करून घ्याल. डन. तर हा एक महत्वाचा मुद्दा, रिवाइज करूया, बघूया आठवते का. जर परीक्षेमध्ये, ओके, जर परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न आला, सांगा खालीलपैकी कोणत्या कॉन्टिनेंटमध्ये आपल्याला अॅनाटोलियन पठार पाहायला मिळतं. म्हणजे हे टॉपिक का वाचायचे मॅपवरती, तर अॅनाटोलियन म्हटलं तर ऍटलिस्ट आशिया खंड आठवला पाहिजे, आणि त्यातली त्यात तुर्की देश आठवला पाहिजे, ओके. जर परीक्षेमध्ये लेना पठार आलं तर रशिया आठवलं पाहिजे, आशिया आठवला पाहिजे. जर परीक्षेमध्ये तुम्हाला समजा प्लॅटूचं नाव आलं असेल, कोलोरॅडो, तर नॉर्थ अमेरिका आठवलं पाहिजे. जर परीक्षेमध्ये आलं अल्टिप्लानो, तर काय उत्तर द्याल किंवा कुठं मार्क कराल, दक्षिण अमेरिका, साऊथ अमेरिका, ओके. हे जमेल. जर परीक्षेमध्ये सेंट्रल मॅसिफ किंवा मेसेटा पठार आलं तर करा कमेंट, म्हणजे पुढे जाऊयात. जमेल. हे सगळे टॉपिक बऱ्यापैकी माहिती आहेत आपल्याला, पण रिकॉल करणं गरजेचं आहे या शेवटच्या दिवसांमध्ये. येस, मेसेटा किंवा सेंट्रल मॅसिफ हे जर नाव आलं तर युरोपमध्ये मार्क करू सर. तर हा आहे टॉपिक आपल्या पठारांच्या संदर्भात. सिंपल पॉइंट आहे, काय अवघड नाहीये.
बघा 2 टॉपिक आतापर्यंत आपण पाहिले. पहिला मुद्दा आपण पाहिला आहे तो म्हणजे पर्वतांबद्दल. पर्वत आपण डिस्कस केले आणि सर्व म्हणजे कॉन्टिनेंट नुसार आपण पाहिलेले आहेत. यानंतर आपण आता पठारे पाहिली म्हणजे प्लॅटू डिस्कस केलेले आहेत. ओके. चला पुढे जाऊया. नेक्स्ट पॉइंट आपल्याला डिस्कस करायचा आहे तो कोणता एकदा पाहूयात. नेक्स्ट पॉइंट आहे वाळवंट, डेझर्ट्स. ओके. सो डेझर्ट्स मध्ये बघा अगेन कॉन्टिनेंट वाईजच पाहूया. जर प्रश्न आला तर सुटला पाहिजे. या लेक्चर मध्ये ही सगळी फिजिओग्राफी तुमची रिवाइज होणार आहे जगातली. ओके. सो लेक्चरला आला असाल तर भरपूर रिव्हिजन आता होणार आहे. सो हे लेक्चर महत्वाचं आहे, प्रोडक्टिव्ह लेक्चर आहे. चला आशिया खंडामध्ये कोणकोणते वाळवंट आपल्याला आढळतात त्यातलं नाव पाहून घेऊयात. एक नाव आहे नेगेव वाळवंट, इस्रायलमध्ये आहे नेगेव वाळवंट. ओके. यानंतर काराकुम तुर्कमेनिस्तानमध्ये, किझलकुम उझबेकिस्तानमध्ये, थर तर आपल्या इथंच आहे. टकलामाकन जे आहे ते चीनमध्ये, गोबी चीन मंगोलियाच्या सीमेवरती, दस्ते लूट आणि दस्ते कावीर इराण मधली वाळवंट आहेत आणि अन्नाफूत रुबल खली अद्दहुआ ही नावं सौदी अरेबिया मधली. पण ओव्हरऑल हे सगळं कुठं आहे? हे सगळं आशिया खंडामध्ये आहे हे आपल्याला माहित पाहिजे. वाळवंटांवरती एवढे जास्त प्रश्न नाहीयेत. नाही आफ्रिकेमध्ये पठार जे नाहीयेत महत्वाचे. ओके. एवढे मेजर नाहीयेत जे की परीक्षेमध्ये येऊ शकतात. सो मॅप मध्ये जेवढे आहेत ते पहिले आपण पाठ करूयात. डन. तर आशिया खंडातील वाळवंट कोणकोणती पहिले आपण नेगेव इस्रायल, काराकुम तुर्कमेनिस्तान, किझलकुम उझबेकिस्तान. उझबेकिस्तानमध्ये पण झेड शब्द येतोय, किझलकुम मध्ये पण झेड येते. किझल उझबेकिस्तान हे मॅच करा कारण काराकुम आणि किझलकुम तुम्हाला कन्फ्युज करू शकतं. बरोबर. सो काराकुम तुर्कमेनिस्तान, किझलकुम उझबेकिस्तान. फार सोपं आहे. टाकलामाकन चीनमध्ये, प्रॉपर चीनमध्ये लक्षात ठेव बरं का. आणि गोबी आलं तर चीन मंगोलिया हे दोन ऑप्शन ओपन राहतील गोबीसाठी. यानंतर दस्ते लूट आणि दस्ते कावीर इराणमध्ये, अन्नाफूद अद्दौआ आणि रुबल खली जे आहेत ते आपल्या सौदी अरेबियामध्ये. ओके. तर हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आशिया खंडातील आपले महत्वाचे वाळवंट तुम्हाला पाहायला मिळतात. युरोपमध्ये वाळवंट आढळत नाहीत मेजर. उत्तर अमेरिकेतील वाळवंट महत्वाचे. उत्तर अमेरिकेमध्ये आपल्याला 4 नावं लक्षात ठेवायची. ती 4 नावं कोणती आहेत बघा. एक नाव आहे सोनोरन वाळवंट, एक आहे मोजावे, एक च्यून हुआन आणि एक आहे ग्रेट बेसिन डेझर्ट. सगळी नावं लक्षात ठेवायची, खूप महत्वाची आहेत. पहिले दोन तर अत्यंत महत्वाचे, सोनोरन आणि मोजावे हे महत्वाचे. च्यून हुआन का महत्वाचं? कारण नाव थोडं चायनीज वाटतं, असं वाटतं की आशियामध्ये असेल पण उत्तर अमेरिकेमध्ये आहे. आणि ग्रेट बेसिन डेझर्ट महत्वाचं कारण या ग्रेट शब्दावरून अजून काही वाळवंट पुढे आपल्याला ऑस्ट्रेलियामध्ये पाहिजे. सो ग्रेट बेसिनला कन्फ्युज करायचं नाही. ग्रेट बेसिन म्हटलं तर उत्तर अमेरिका. नावं व्यवस्थित पाहताय सर्वजण. लेक्चरमध्ये आता सोबत रीड करा म्हणजे रिकॉल होऊन जातील. आशिया खंडामध्ये परत एकदा पाहूया. नेगेव, काराकुम, किझलकुम, थार, टाकलामाकन, गोबी, दस्ते लूट, दस्ते कावीर, अन्नाफूद आणि रुबल खली. यानंतर आपण पाहिलं उत्तर अमेरिका. उत्तर अमेरिकेमध्ये सोनोरन, मोजावे, च्यून हुआन आणि ग्रेट बेसिन ही 4 नावं आपण पाहिली. दक्षिण अमेरिका नावं महत्वाची, 2 नावं आहेत पण अत्यंत महत्वाची दक्षिण अमेरिकेमध्ये. एक नाव आहे अटाकामा डेझर्ट, इकडे चिली साईडला येते. ओके. या साईडला किनारपट्टीला आपल्या कोकणासारखं इकडं. आणि इकडं आहे पॅटागोनियन जे की मगाशी आपण पठारांमध्ये पाहिले पॅटागोनियन. ओके. सो अटाकामा आणि पॅटागोनियन ही 2 नावं तुम्हाला दक्षिण अमेरिकेमध्ये मार्क करता आली पाहिजेत. नेक्स्ट पुढे जाऊया. आफ्रिकेमध्ये तुम्हाला अत्यंत महत्वाचं एक वाळवंट पाहायला मिळतं ते म्हणजे सहारा वाळवंट. वरती 10 देशांमध्ये पसरलेलं आहे सहारा वाळवंट. यानंतर येतं नामीब. ही नावं बघा. नामीब, कलाहारी आणि नुबियन. नुबियन सुदानमध्ये आहे. ओके. नामीब, कलाहारी, नामिबिया आणि बोत्सवाना हे जे देश आहेत या 2 देशांच्या सीमेवरती तुम्हाला हे पाहायला मिळतात. देश महत्वाचे नाहीत. सहारा वाळवंट हे बेसिक आहे. नामीब, कालाहारी आणि नुबियन ही 3 नावं तुम्हाला आफ्रिकेमध्ये मॅच करता आली पाहिजेत. इथपर्यंत रिव्हिजन व्यवस्थित करायची. ओके. सो चला क्लिअर आहे का मला सांगा. मी परत एकदा रिकॉल करून देतोय बघा. जर आशिया विचारलं तर सर पाठ झाला तर ते नेगेव इस्रायल, काराकुम तुर्कमेनिस्तान, किझलकुम उझबेकिस्तान, थार, टाकलामाकन, गोबी, दस्ते लूत, दस्ते कावीर, अन्नाफूद, रुबल खली. उत्तर अमेरिकेतली 4 नावं आठवा बरं. इथं पाहिलं नको. 4 नावं आठवा. उत्तर अमेरिका कोणकोणतं होतं कमेंट करा. पहिला मुद्दा सोनोरन, मोजावे, च्यून हुआन आणि ग्रेट बेसिन. आठवतायत का? येस सर. ही 4 नावं तुम्हाला उत्तर अमेरिकेत आठवली पाहिजेत. दक्षिण अमेरिकेतली 2 नावं आठवा. अटाकामा, पॅटागोनियन. येस. आणि आफ्रिकेतली 4 नावं
सहारा, नामीब, कालाहारी, नुबियन. लास्ट ऑस्ट्रेलियामध्ये बघा, नावं सोपी आहेत, भरपूर वाटतात पण सोपी नावं आहेत. एक आहे ग्रेट विक्टोरिया, ग्रेट सँडी. एक आहे ग्रेट विक्टोरिया, दुसरा आहे ग्रेट सँडी. नंतर तिसरा आहे गिब्सन, चौथा आहे सिम्सन. पाचवं स्टुअर्ट स्टोनी आहे. एक आहे तनामी. आता हे लक्षात ठेवायचं सोपं आहे, मी नेहमी सांगतो 2 ग्रेट 2 सन किंवा 2 ग्रेट सन असं लक्षात ठेवा. 2 ग्रेट सन. ओके, 2 ग्रेट सन एसटीने चालले. आता याची ट्रिक कसं काय बघा, 2 ग्रेट म्हणजे ग्रेट विक्टोरिया, ग्रेट सँडी, 2 सन गिब्सन, सिम्सन आणि एसटी म्हणजे स्टुअर्ट स्टोनी आणि तनामी. सिंपल. ओके, 2 ग्रेट सन एसटी. ऑस्ट्रेलियातली सगळी वाळवंट लक्षात राहून जाते. फक्त कन्फ्युजनचा पॉइंट हा होऊ शकतो की ग्रेट विक्टोरिया, विक्टोरिया शब्दावरून आपण जाऊ शकतो आफ्रिकेमध्ये, कारण विक्टोरिया सरोवर आपण आफ्रिकेमध्ये पाहतो. कन्फ्युज व्हायचं नाही. म्हणजे परत सांगतो, ग्रेट विक्टोरिया डेझर्ट विचारलं तर ते आहे आफ्रिकेमध्ये. ओके, पॉइंट क्लिअर आहे का? मला एकदा कन्फर्म करा, नाही तर इथं कन्फ्युजन नकोय बरं का अजिबात. ग्रेट विक्टोरिया, हे विक्टोरिया विचारलं तर हे डेझर्ट ऑस्ट्रेलिया मधलं आहे. विक्टोरिया सरोवर हे आपण आफ्रिकेत पाहू शकतो, पण त्या नावाला इकडे जोडू नका. चला, पॉइंट क्लिअर आहे का? एकदा मला कन्फर्म करा, आपण रिकॉल करूयात. जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आला, ओके, जर परीक्षेमध्ये प्रश्न आला नेगेव वाळवंट, तर तुम्हाला इस्रायल देश मार्क करता आला पाहिजे, आशिया खंड मार्क करता आला पाहिजे. ओके, जर परीक्षेमध्ये प्रश्न आला अटाकामा डेझर्ट, तर कमेंट करा. कमेंट करताय सर्वजण. अटाकामा म्हटलं तर दक्षिण अमेरिका. जर परीक्षेमध्ये प्रश्न आला, लक्ष द्या, जर प्रश्न आला सोनोरन, मोजावे ही नावं जर आली तर उत्तर अमेरिका, नॉर्थ अमेरिका. जर परीक्षेमध्ये प्रश्न आला ग्रेट विक्टोरिया डेझर्ट, उत्तर असेल ऑस्ट्रेलिया. देन जर परीक्षेमध्ये प्रश्न आला नुबियन डेझर्ट, उत्तर असेल सुदान म्हणजे आफ्रिका. चला, पॉइंट क्लिअर आहे का? मला सांगा, रिवाइज झालंय? हे महत्वाची नावं मी तुला रिकॉल करून दिलेली आहेत. आता पुढे जाऊ, नेक्स्ट टॉपिक पाहूया. बघा, 3 टॉपिक पाहिले आपण 25 मिनिटांमध्ये. कोणकोणते? पर्वत पाहिले जगभरातले, पठारं पाहिली आणि वाळवंट पाहिले. हे 3 टॉपिक तुमच्या सर्वांचे रिवाइज झाले का? मला कमेंट करून सांगा, म्हणजे पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. अत्यंत महत्वाचे. बघा, याच पद्धतीने आपल्याला व्हॅल्युएशन करावी लागणार आहे. येस, त्यासाठी आपण तयार पाहिजे. मला सांगा, एकदा आपण पुढे जाऊ शकतो? हे 3 टॉपिक नंतर वाचायचे आहेत पुन्हा एकदा. येस, पुढे जाऊया आपण. नेक्स्ट पॉइंट डिस्कस करूया, कोणता आहे? पुढचा मुद्दा आहे लोकल विंड्स म्हणजे स्थानिक वारे, जो की राज्यसेवेचा वन ऑफ दी मोस्ट फेवरेट क्वेश्चन मानला जातो. आणि जर मोस्ट फेवरेट क्वेश्चन असेल तर आपण पाठच करूयात. सुरुवात करूया उत्तर अमेरिकेपासून, आशिया खंडापासून नको, कारण सर्वात प्रायोरिटी आपली इथं असणार आहे, कारण हा टॉपिक विचारला गेलाय खूप वेळा. लक्ष द्याल, लोकल विंड म्हणजे स्थानिक वारे. उत्तर अमेरिकेमध्ये कोणते लोकल विंड पाहायला मिळतात? सर्वात पहिलं नाव आयोगाचं मोस्ट फेवरेट चिनूक. 3 ते 4 वेळा याच शब्दावरती प्रश्न आलाय. बघा, चिनूक वारं, ज्याला स्नो इटर असंही म्हणतात, हा शब्दही लक्षात ठेवा, स्नो इटर. रॉकी पर्वत हा कीवर्ड लक्षात ठेवा चिनूक बरोबर. कोणता? रॉकी पर्वत. आणि हे उष्ण वारा आहे. आयोगाने चिनूकवरती डिटेलमध्ये प्रश्न विचारला होता की चिनूक वारं कुठल्या पर्वतावरनं वाहतं वगैरे, हे पॉईंट दिलेले आहे, त्याला स्नो इटर म्हणतात, असे वाक्यांमध्ये प्रश्न आलाय. इतकं महत्वाचं आहे. तर चिनूक वारं उत्तर अमेरिका. पहिला पॉईंट काय आपला? सर कॉन्टिनेंट, उत्तर अमेरिका, नॉर्थ अमेरिका. सेकंड, रॉकी पर्वत. आणि तिसरा शब्द आहे तो म्हणजे स्नो इटर, आणि उष्ण वारा आहे म्हणजे वॉर्म विंड तुम्हाला पाहायला मिळतं. एवढे मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे चिनूक बद्दल. यानंतर आहे सांता आना. सांता आना बरोबर कीवर्ड लक्षात ठेवा कॅलिफोर्निया. कोणता कीवर्ड आहे? कॅलिफोर्निया. जुड्या लावला प्रश्न येऊन गेला ऑलरेडी. सांता आना, कॅलिफोर्निया. यानंतर ब्लिझर्ड आहे, कोल्ड विंड आहे, आणि ब्लॅक रोलर तुम्हाला एक विंड पाहायला मिळतं. पण हे पहिले 2 शब्द पाठच करायचे, चिनूक आणि सांता आना, त्याच्या डिटेल माहिती सहित. माहिती काय सर? चिनूक म्हणलं तर उत्तर अमेरिका, रॉकी पर्वत, स्नो इटर, वॉर्म विंड, हे 4 शब्द लक्षात ठेवायचे. आणि सांता आना बरोबर एक शब्द लक्षात ठेवायचा, तो म्हणजेच कॅलिफोर्निया.
डन. हा उत्तर अमेरिकेतले महत्वाचे लोकल विंड आहेत, लक्षात ठेवा. जर प्रश्न येतोच राज्यसेवेला, फक्त 23 ची परीक्षा अशी एक्सेप्शन आहे की जिथं प्रश्न नव्हता. त्याच्या अगोदर रेग्युलर प्रश्न आहे, 24ला पण येऊ शकतो या टॉपिकवरती प्रश्न. सो आपण व्यवस्थित करूया टॉपिक. नेक्स्ट, दक्षिण अमेरिकेमध्ये आपल्याला पंपेरो पाहायला मिळतं, झोंडा विंड पाहायला मिळतं आणि विरासेन पाहायला मिळतं. यातली पहिली दोन नावं विचारली, म्हणजे ऑलरेडी विचारलेली आहेत. पंपेरो हे कुठं वाहणार आहे? पंपास गवताळ प्रदेश इकडं पॅटागोनियन रिजन मध्ये, ओके, अर्जेंटिनाच्या भागामध्ये इथं वाहतं. झुंडा पण अर्जेंटिना उरुग्वेच्या भागामध्ये वाहतं आणि हे विरासेन आहे पेरू साईडला. नॉट इम्पॉर्टंट, ओके. फक्त नाव लक्षात ठेवा, पंपेरो, झुंडा आणि विरासेन दक्षिण अमेरिका, साऊथ अमेरिकेमध्ये आपल्याला ही नावं लक्षात ठेवायची आहेत. डन. उत्तर अमेरिकेमध्ये काय काय पाहिले आपण? चिनूक, सांता आना, ब्लिझर्ड आणि ब्लॅक रोलर. साऊथ अमेरिकेमध्ये आपण काय पाहिलं? पंपेरो, झोंडा आणि विरासेन. पुढे जाऊयात. आता येऊया आफ्रिकेकडे, वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्टिनेंट लोकल विंड साठी. बघा आफ्रिकेमध्ये काही नावं पाहतो आपण. पहिलं नाव सिरोक्को. लक्षात ठेवा, सिरोक्कोला ब्लड रेन असंही म्हटलं जातं. हे वारं वरती जातं युरोपमध्ये. मग एखादा युरोप मधला जर देश आला याच्या बरोबर तर मार्क करा बरोबर म्हणून, चालेल. ग्रीस असेल किंवा इकडे इटली असेल, येऊ शकतो. बर्ग महत्वाचं आहे, मगाशी मी सांगितले, जर ड्रॅकिन्सबर्ग पर्वत आला तरी आफ्रिका आणि बर्ग लोकल विंड आलं तरी आफ्रिका. बर्ग शब्द आफ्रिकेबरोबर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. खामसीन, गिबली, हरमत्तन, याला डॉक्टर वारे म्हणतात हरमत्तनला, आणि केप डॉक्टर. केप शब्दावरनं आफ्रिका समजून जाईल. इकडे केप ऑफ गुड होप आपण पाहतो, ओके. सो ते केप शब्द सोपा आहे, पण ही नाव महत्वाची: सिरोक्को, बर्ग, खामसीन, गिबली, हरमत्तन. खामसीन आहे ते इजिप्त मध्ये आहे, ओके. येस. तर ही नावं इम्पॉर्टंट आहेत. सिरोक्को स्पेशली अत्यंत महत्वाचं, सिरोक्को, हरमतन ही नावं महत्वाची आहेत. खामसीन पण परीक्षेमध्ये येऊन गेले. खामसीनला शब्द दिला होता त्यांनी उत्तर आफ्रिका, ओके, जे की करेक्ट ठेवायचं आहे कारण इजिप्त आहे वरती, बरोबर. येस. हे मुद्दे आहेत इम्पॉर्टंट. जाऊयात पुढं. यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये काही नाव पाहायला मिळतं आपल्याला. ते नाव आहे ब्रिक फिल्डर. मी नेहमी सांगतो ऑस्ट्रेलियाचे फिल्डर चांगले आहेत असं लक्षात ठेवा. ब्रिक फिल्डर म्हणलं तर ऑस्ट्रेलिया. न्यूझीलंडमध्ये एक नाव लक्षात ठेवा, इथं लिहा नॉर्वेस्टर. नॉर्वेस्टर हे नाव तुम्हाला न्यूझीलंड बरोबर लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ओके. जाऊयात पुढं. नेक्स्ट आता राहिला आशिया. आशियामध्ये नावं सांगतो बघा, आशिया आणि युरोप, बरोबर. तर आशियामध्ये तुम्हाला लोकल विंड मध्ये कोणकोणती नावं आहेत बघा. एक आहे बुरान, हे रशियामध्ये आहे. कारा बुरान चीनमध्ये आहे. योमा, तिमुम आणि लू. लू तर भारतामध्येच लक्षात ठेवा. नाव वाचा आशिया खंडातली नाव महत्वाची. येस. कोणकोणती पाहिली आपण? बुरान, काराबुरान, योमा, सिमुम आणि लू ही नावं आशिया खंडामध्ये महत्वाची पाहायला मिळतात. आणि इकडे या युरोपमध्ये सर्वात पहिलं नाव पाठ करा फॉन. आणि फॉन बरोबर एक पर्वत पाठ करा, तो म्हणजे आल्प्स पर्वत. भरपूर वेळा ज्या वेळेस लोकल बिलचा प्रश्न आलाय, स्थानिक वाऱ्यांचा प्रश्न आलाय, त्यावेळेस तुम्हाला हे कनेक्शन विचारलं गेलंय. फॉन एकतर युरोप किंवा कोणता पर्वत? आल्प्स पर्वत विचारलंच जातं, ओके. पाठच करून. जसं आपण चिनूकला काय पाहिलंय, चिनूक म्हणलं की रॉकी पर्वत, तसा फॉन म्हणला तर आल्प्स पर्वत. डन. हे कनेक्शन लक्षात ठेवा. यानंतर बोरा आहे, ग्रिगेल आहे, मिस्त्रल आहे, लेवेशी आहे. ही नावं तुम्हाला युरोपमध्ये पाहायला मिळतात. इम्पॉर्टंट आहेत, माहिती राहू द्या, ओके. तर लोकल विंडचा हा टॉपिक इम्पॉर्टंट, आपण रिवाइज करूया. डन. चला, जर परीक्षेमध्ये प्रश्न आला, ओके, परीक्षेमध्ये प्रश्न आला असेल की सांगा कुठं आहे सिरोक्को, तर काय सांगाल? सिरोक्को कुठं पाहिले आपण? तर सिरोक्को लोकल विंड आपण पाहिले उत्तर आफ्रिकेमध्ये. जर परीक्षेमध्ये प्रश्न आला कुठं पाहिले? सांता आना. आठवायचा प्रयत्न करा, सांता आना. उत्तर अमेरिकेमध्ये पाहिलं आपण कॅलिफोर्निया, हा शब्द लक्षात ठेवला सांता आना बरोबर. यासोबत आपण डिस्कस केलं पंपेरो, दक्षिण अमेरिका, साऊथ अमेरिकेमध्ये पाहिलंय. यानंतर आपण इकडे आलो, आपण एक नाव पाहिलं आहे बुरान. याला आपण लक्षात ठेवलं आहे आशियामध्ये, ओके.
यासोबत आपण एक नाव लक्षात ठेवलेलं आहे. मला सांगा, जर परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न आला खालीलपैकी कोणत्या कॉन्टिनेंट मध्ये तुम्हाला बोरा हे लोकल विंड पाहायला मिळतं? बोरा जमतंय? युरोप. ओके. फॉन असेल, बोरा असेल, मिस्त्रल असेल, लेवेशी असेल, ही सगळी नावं युरोपमध्ये आपण पाहिलेली आहेत. अशा पद्धतीने पॉइंट रिवाइज करा, इम्पॉर्टंट आहे. ओके. तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे, लोकल विंड राज्यसेवेच्या दृष्टीने वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. पुढे जाऊया. नेक्स्ट, आता हे जे लोकल विंड्स आहेत, या लोकल विंडला मी तुम्हाला इथं लोकल विंडला कोल्ड आणि वॉर्म असं डिवाइड करून दिलेलं आहे. ही लिस्ट वाचाल. मी काही नावं महत्वाची सांगून देतो, जी की तुम्हाला माहित पाहिजे. लोकल विंड मध्ये बघा, जे कोल्ड विंड आहेत म्हणजे थंड वारे आहेत, या थंड वाऱ्यांमध्ये आपल्याला काही 2-3 नावं पाठ करूयात. एक तर बघा बोरा, जे आता पाहिलं आपण, युरोपमध्ये आहे, ऍड्रियाटिक समुद्राच्या जवळ. यानंतर तुम्हाला हे एक नाव माहित पाहिजे बघा, पंपेरोज किंवा पंपेरो आपण पाहिलंय. हे मिस्ट्रल पाहिलेलं आहे. ओके. आता फ्रान्स मधलं. हा जो चार्ट आहे किंवा ही जी लिस्ट आहे ती वाचाल की थंड कोणते आहेत, म्हणजे कोल्ड विंड कोणते आहेत. लिस्ट इकडे दिलेली आहे बघा. ब्लिझार्ड, पंपेरो, बोरा, ट्रॅम्पेटोना, ग्रिगेल, विलिबॉस, मिस्ट्रल, बुरान, बुस्टर, विरासेन ही नावं दिलेली आहेत. ओके. वॉर्म विंड मध्ये कोणते आहेत? सिरोक्को आहे, लेवेशी आहे, हमसीन आहे, हरमत्तन आहे, झोंडा आहे, लू वारं, चिनूक वारं, हे सगळं आपल्याला वॉर्म विंड मध्ये पाहायला मिळतात. ओके. तर ही लिस्ट या नोट्स मध्ये असेल. कोणते वारे वॉर्म आहेत, कोणते कोल्ड आहेत, हे पाहणं गरजेचं आहे. येस, वॉर्म आणि कोल्ड विचारतील ना, अजून प्रश्न आला नाही यावरती पण विचारू शकतात. ओके. कारण आता त्या लेवलला आपले क्वेश्चन गेलेले आहेत. आतापर्यंत फक्त लोकेशन्स वरती प्रश्न आलेत, एकही प्रश्न बाहेरचा नाहीये. पण मला असं वाटतं की हा टॉपिक आता विचारू शकतात की कोणतं वारं कोल्ड आणि कोणतं आहे ते वॉर्म आहे. चालेल. सो ही जी नावं आपण पाहिली ना, चिनूक, सांताना, फॉन, ही महत्वाची नावं आहेत बरं का. ऍटलिस्ट ही नावं तुमची पाठ पाहिजेत. चिनूक, सांताना, फॉन ही नावं आहेत. ही वॉर्म विंड आहेत. हरमत्तन एवढं माहित पाहिजे, झुंडा. ओके. बाकीचे आहेत, सिरोक्को वगैरे आहेत, पण ही जी मेन मेन नाव आहेत ती तुम्हाला माहित पाहिजे. आणि इकडे वरती आपण पाहिलं होतं की जे थंड वारा आहे याच्यामध्ये पण 2-3 नावं पाठच करा, जे की अत्यंत महत्वाचे आहे, जसं की बोरा. ओके. बोरा नंतर आपण पाहिलं होतं पंपेरोज, ब्लिझार्ड, ही नावं थंड मध्ये येतात, हे माहितच पाहिजे. डन. तर सगळी नावं काय पाठ होणार नाहीयेत, पण जी इम्पॉर्टंट नावं आपण पाहिलं ना, चिनूक असेल, बोरा असेल, फॉन असेल, ऍटलिस्ट याच्याबद्दल आयडिया आपल्याला पाहिजे की ही नावं नक्की कशामध्ये मोडतात. ओके. चला पुढे जाऊया आपण. नेक्स्ट पॉइंट आपल्याला पाहायचा आहे. जस्ट 2 मिनिट वेट करूया, थोडं लोड होतंय. चला, आपण पर्वत पाहिले, पठारे पाहिली. ओके. यानंतर वाळवंट पाहिली, लोकल विंड पाहिले, बरोबर. त्याची लिस्ट पाहिली आता. आता येऊया पुढं. जगभरातील सरोवरे. ओके. इम्पॉर्टंट लेक्स महत्वाचे आहे बघा. इकडे या. आशिया खंड. आशिया खंडामध्ये जे महत्वाची सरोवर पाहायला मिळतात त्याकडे फोकस करूयात. सर्वात पहिलं बैकल सरोवर पाठ करा. ओके. बैकल सरोवर. बैकल सरोवर का पाठ करायचं? कारण जगातलं सर्वात खोल सरोवर आहे आणि रशियामध्ये आहे. ओके. बैकल सरोवर रशिया आपल्याला माहिती पाहिजे. यानंतर लेक बालखश. बालखश आहे ते कझाकस्तानमध्ये. लेक उर्मिया आहे इराणमध्ये. आणि अरल सी 2 देशांच्या सीमेवरती आहे, कझाकस्तान आणि उझबेकिस्तान. हा इम्पॉर्टंट पॉईंट मी बऱ्याच वेळेला पाठ करून घेतो. अरल सी नाव जरी समुद्र असेल तरी तो एक सरोवर आहे, तो एक लेक आहे, लक्षात ठेवा जॉग्राफीच्या दृष्टीने. आशिया खंडामध्ये ही महत्वाची सरोवर अशी भरपूर सरोवर आहेत, पण ही परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला महत्वाची ठरतात. उत्तर अमेरिका पहा. उत्तर अमेरिकेमध्ये महत्वाची सरोवर आहेत. उत्तर अमेरिकेमध्ये आहेत ग्रेट स्लेव, ग्रेट बियर, रेनडियर, अथाबस्का, विनिपेग, ही 5 नावं कॅनडामधली आहेत. कोणती? ग्रेट स्लेव, ग्रेट बियर, रेनडियर, अथाबस्का आणि विनिपेग. त्याच्या पुढची 5 नावं हुरॉन, ओंटॅरिओ, मिशिगन, एरी आणि सुपेरियर, याला ग्रेट लेक्स किंवा पंचमहासरोवरे म्हणतात. ग्रेट लेक्स ऑफ नॉर्थ अमेरिका. याचा शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा, होम्स.
ग्रेट लेक्स मध्ये 5 सरोवर आहेत, पंचसरोवर म्हणतो आपण, पंचमहासरोवर. तर हे 5 कोणती? होम शॉर्ट फॉर्म: हुरॉन, ओंटारियो, मिशिगन, एरी आणि सुपेरियर. आणि ग्रेट साल्ट हे पण नॉर्थ अमेरिकेतलं महत्वाचं सरोवर आहे. ओके, तर हा पॉइंट खूप महत्वाचा. 11 नावं जरी असतील तरी सोपी आहेत. मी तुम्हाला एकदा रिकॉल करून देतो. कॅनडामधल्या नावांची स्टोरी तर मी खूप सिंपल रीती तुम्हाला नेहमी सांगत असतो. आपल्याकडं एक स्लेव आहे, एक ग्रेट स्लेव आहे. ओके, त्याने 2 प्राणी घेतले. एक घेतला ग्रेट बियर, बियर म्हणजे प्राणी, ओके, आणि रेनडियर. हे 2 प्राणी घेतले आणि तो विनिपेगकडे गेला. विनिपेग समजा राणीचं नाव आहे म्हणा, ओके, आणि म्हणला आथाबास्का. तो कॅनडामधले हे 5 सरोवर लक्षात राहतात. कसे? एक ग्रेट स्लेव आहे, तो 2 प्राणी घेणार आहे. कोणते? एक ग्रेट बियर आणि रेनडियर. कुणाकडे जाणार आहे? विनिपेगकडे, आणि म्हणणार आहे आथाबास्का. यानंतर 5 नाव आपण पाहिली. ग्रेट सरोवर किंवा ग्रेट लेक्स, पंचमहासरोवरे. होम्स शॉर्ट फॉर्म पाहिली: हुरॉन, ओंटारियो, मिशिगन, एरी आणि सुपेरियर. चला, आणि एक 11वं नाव लक्षात ठेवायचं: ग्रेट साल्ट, नॉर्थ अमेरिकेमध्ये. उत्तर अमेरिकेतलं कोणतंही सरोवर विचारू द्या, उत्तर देऊ शकाल का तुम्ही? हे अवघड आहे काही? काहीच अवघड नाही. ओके, एकदम सिंपल आहे. सो 11 नावं जरी असतील तरी त्याला लक्षात ठेवायची एक टेक्निक आहे, जी की आपण युज करू शकता. आणि जर ही टेक्निक युज केली तर 11च्या 11 नावं पाठवून जाते. पहिले काय करायचं? कॅनडामधली ग्रेट स्लेवची स्टोरी तयार करायची. ग्रेट स्लेव, ग्रेट बियर, रेनडियर, विनिपेग आणि आथाबास्का. नंतर होम्स तर पाठायचे आपलं, आणि फक्त ग्रेट साल्ट लेक त्यामध्ये ऍड करायचा. ही 11 नावं आहेत आपली. कुठं पाहतो आपण ही 11 नावं? उत्तर अमेरिकेमध्ये पाहतो. ओके, नेक्स्ट. युरोपमध्ये सरोवर नाहीत. ओके, त्यामुळे आहेत पण ती काही परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची नाहीत. दक्षिण अमेरिकेमध्ये आहे लेक टीटीकाका. कोणता काका? टीटीकाका. हे आलेले परीक्षेमध्ये 2017 साली राज्यसभेला. लेक टीटीकाका कोणत्या 2 देशांच्या सीमेवरती आहे लेक टीटीकाका? तर पेरू आणि बोलिव्हिया हे 2 देश लक्षात ठेवा. पेरू आणि बोलिव्हिया या 2 देशांच्या सीमेवरती आहे लेक टीटीकाका. डन. महत्वाचं, अरल सी म्हणलं तर कुठं? अरल सी म्हणलं तर कझाकस्तान, उझबेकिस्तान. ओके, आणि जर लेक टीटीकाका म्हटलं तर पेरू आणि बोलिव्हिया. चालेल, तर हा एक महत्वाचा मुद्दा. यानंतर आफ्रिकेतली सरोवर अत्यंत महत्वाची. बघा, लक्ष द्या, आफ्रिकेतली सरोवर कोणकोणती आहेत? एक तर विक्टोरिया सरोवर आहे, महत्वाचं. नंतर टंगणिका, ओके, किंवा टंगणिका. लेक न्यासा किंवा त्याला रुडॉल्फ म्हणतात. तुर्काना, ताना, अल्बर्ट, एडवर्ड, लेक मालावी आणि लेक चाड. ही नावं व्यवस्थित पहा. आफ्रिकेतली ही नावं तुम्हाला विचारली जाऊ शकतात. विक्टोरिया, टंगणिका, न्यासा किंवा रुडॉल्फ, तुर्काना, ताना, अल्बर्ट, एडवर्ड, मालावी आणि चाड. चाड तर देशाचंच नाव आहे, त्यामुळे तो सोपा आहे. बाकी नावं ओव्हरलुक करा एकदा व्यवस्थित. याला झूम करतो, पाहू शकता. आफ्रिकेतील सरोवरे. नावं फॅमिलियर करून घ्या. परीक्षेमध्ये आली तर ऍटलिस्ट आफ्रिकेबरोबर मार्क करता आलं पाहिजे. चला, डन. तर ही सरोवर इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवा. जर परीक्षेमध्ये प्रश्न आला तर सोडवाल. जायचं पुढे. नेक्स्ट 2 टॉपिक राहिले, तेवढे कंप्लीट करू, मग ब्रेक घेऊया. चालेल. गवताळ प्रदेश इम्पॉर्टंट. जगभरातले गवताळ प्रदेश, आणि हे खूप सोपं, यात काही अवघड नाहीये. एक एक नाव आहे फक्त, लक्ष द्या. ग्रासलँड ज्याला आपण म्हणतो. ओके, उत्तर अमेरिकेमध्ये ग्रासलँड या नाव लिहायचे. प्रियरी नाव पाठ कराल. जोड्या प्रश्न येतो. प्रियरी हे नाव पाठ करायचे आपल्याला. ओके, कुठं? उत्तर अमेरिकेमध्ये. दक्षिण अमेरिकेमध्ये तुम्हाला नाव लक्षात ठेवायचे. 2-3 नाव आहेत बघा. दक्षिण अमेरिकेमध्ये पंपास अर्जेंटिनामध्ये, कंपोस ब्राझीलमध्ये, आणि लानोस व्हेनेझुएला. भरपूर वेळा टॉपिक आलाय, तो पाठच करूया. बघा, उत्तर अमेरिकेमध्ये प्रेरी हे नाव पाहिले का आपण ग्रासलँड साठी?
येस, त्याचा मी मॅप तुम्हाला शेअर करतो अमर. ओके, नॉर्थ टू साऊथचा. ओके, येस. आता फक्त लोकेशन वरती आपण पाहतोय, नंतर मी तुम्हाला त्याचा मॅप शेअर करेल. नॉर्थ टू साऊथ तुम्ही पाहू शकता. ओके, पंपास अर्जेंटिना, कंपोस ब्राझील, लानोस व्हेनेझुएला. यानंतर आफ्रिकेमध्ये आलो आपण, तर आफ्रिकेमध्ये एक नाव लक्षात ठेवायचं आहे, वेल्ड. सवाना आणि वेल्ड, पण सवाना सोपं आहे, वेल्ड नाव महत्वाचं ठरतं. आफ्रिकेमध्ये आपण काय पाहतोय, गवताळ प्रदेश, ग्रासलँड. यानंतर पुढं ऑस्ट्रेलियामध्ये शब्द लक्षात ठेवा, डाऊन्स. अत्यंत महत्वाचं, डाऊन शब्द जर आला तर ऑस्ट्रेलिया, गवताळ प्रदेशामध्ये. न्यूझीलंडमध्ये शब्द लक्षात ठेवायचा आहे, कॅन्टरबरी. यानंतर आशिया खंडामध्ये तैगा, सायबेरियन रिजन मध्ये तैगा शब्द लक्षात ठेवायचा. आणि इकडे लास्ट नाव हंगेरी, युरोपमध्ये पुस्ताज किंवा पुस्तदा. ओके, तर ग्रासलँड तुमच्या समोर आहेत, व्यवस्थित पहा. आपण रिकॉल करूया, चालेल. बघा, लक्ष द्या, सिंपल नाव आहेत. सर्वात पहिले जर तुम्हाला प्रेयरी शब्द आला तर लक्षात ठेवायचंय उत्तर अमेरिका. ओके, सर्वांनी कमेंट करा, नॉर्थ अमेरिका प्रेयरी. नंतर 3 नाव पाहिले आपण. एक पाहिलं लानूस, लानूस म्हणलं तर व्हेनेझुएला. यानंतर कंपोस पाहिला तर ब्राझील. आणि पंपास शब्द आपण पाहिलाय, कुठं पाहिलाय पंपास, अर्जेंटिना. आणि हे 3 नावं कुठं लक्षात ठेवायची, साऊथ अमेरिका, जर कॉन्टिनेंट विचारला तर. यानंतर 2 नावं पाहिलं आपण, एक पाहिलं सवाना आणि एक नाव पाहिलं आपण वेल्ड. ही 2 नावं कुठं पाहिली, आफ्रिकेमध्ये. यानंतर जर डाऊन शब्द आला गवताळ प्रदेशामध्ये तर ऑस्ट्रेलिया. जर कॅन्टरबरी शब्द आला तर न्यूझीलंड. जर पुस्ताज शब्द आला तर हंगेरी, युरोप. आणि तैगा शब्द आला तर आशिया. हे झाले करीवाईज गवताळ प्रदेश, अत्यंत सोपे आहेत. प्रेयरी म्हटलं तर उत्तर अमेरिका, लानोस, कंपोस, पंपास साऊथ अमेरिका, सवाना वेल्ड आफ्रिका, डाऊन्स ऑस्ट्रेलिया, कॅन्टरबरी न्यूझीलंड आणि पुस्ताज हंगेरी. सिंपल सरळ टॉपिक आहे, विचारला गेलाय भरपूर वेळा, परत रिपीट होऊ शकतो. कारण हेच दुसरं विचारायलाच नाही जिओग्राफीमध्ये, हेच सगळे फिजिओग्राफीचे टॉपिक तुम्हाला विचारतात आणि हेच सगळे गवताळ प्रदेश वगैरे विचारतात. ओके, तर आपण त्याला कंपाईल केले तर म्हणजे शॉर्ट वाटते ना, हा टॉपिक खूप मोठा आहे. ओके, पण आपण त्याला कंपाईल केलेलं आहे नोट्समध्ये, त्यामुळे ते खूप फास्टली आपण घेऊ शकतोय, कारण त्याच्या अगोदर तेवढी मेहनत त्याच्यामध्ये आपण दिलेली आहे. ओके, सो हा टॉपिक लक्षात ठेवा. हे दिसायला सोपा आहे, पण ओव्हरऑल जर आपण पाहायला गेलो तर टॉपिक हा तसा थोडासा कठीण राहतो, पण ते आता मॅप मध्ये आणलेला आहे त्यामुळे सोपं वाटते, जे की वाटलं पाहिजे. ओके, प्रत्येकाला. नेक्स्ट आता येतात सागरी प्रवाह. हे पाहूया आपण, जस्ट मला एकदा पाहू दे की लास्ट टॉपिक कोणता आहे. ओके, लास्ट टॉपिक आपली स्थलांतरित शेतीची नावं, काय हरकत नाही. आपण हा पाहूया पहिल्यांदा, हे 2 पाहू मग ब्रेक घेऊया, चालेल. बघा, सागरी प्रवाह किंवा ओशन करंट त्याला आपण म्हणतो. आता ओशन करंट खूप सिंपल आहेत, कोणत्या समुद्रामध्ये कोणते करंट तेवढं लक्षात ठेवायचंय. मी तुम्हाला पहिल्यांदा काय करतो, इकडं ना लिहून देतो नावं, म्हणजे नंतर आपण मॅपमध्ये पाहूया, सोपी वाटते. नाही तर डायरेक्ट काय होईल, मॅपमध्ये दिसणार नाहीयेत. सो आपण एक काम करूया, पहिले लिहून काढूया आणि मग आपण त्याला मॅपमध्ये पाहूयात. बघा, लक्ष द्या, सर्वात पहिले आपण पाहूया उत्तर अटलांटिक महासागर. चालेल, उत्तर अटलांटिक महासागर, नॉर्थ अटलांटिक. इथं काही नावं सांगतो, ती प्रॉपर इथंच लक्षात ठेवायची. पहिलं नाव गल्फ स्ट्रीम, दुसरं नाव लॅब्राडोर, तिसरं नाव कॅनरी करंट. ओके, ही 3 नावं प्रॉपर लक्षात ठेवा. नॉर्थ अटलांटिक करंट एक आहे, पण नॉट इम्पॉर्टंट, त्या नावामध्येच नॉर्थ अटलांटिक नाव आहे. ओके, सो गल्फ स्ट्रीम म्हणजे गल्फ प्रवाह, लॅब्राडोर आणि कॅनरी करंट हे महत्वाचे
ठरतात. यानंतर साऊथ अटलांटिक म्हणजे दक्षिण अटलांटिक. दक्षिण अटलांटिक मध्ये एक आहे ब्राझील करंट, ओके, एक आहे बेंगुएला आणि एक नाव लक्षात ठेवा फॉकलँड करंट. बाकी साऊथ अटलांटिक करंट आहे पण नॉट इम्पॉर्टंट, ते समजून जातंय. यानंतर पुढे जाऊया आपण उत्तर पॅसिफिक. ओके, उत्तर पॅसिफिक, नॉर्थ पॅसिफिक. इथं कोणकोणतं नाव आहे बघा. एक नाव लक्षात ठेवायचं अलास्का, एक आहे कॅलिफोर्निया. तर रिजनची नाव आहे ती सोपी आहेत. यानंतर एक नाव लक्षात ठेवायचे, एक नाव लक्षात ठेवायचं क्युरोसिवो. ओके, आणि एक लक्षात ठेवा ओयाशिवो. ही चार नावं उत्तर अटलांटिक उत्तर पॅसिफिक मध्ये लक्षात ठेवा. दक्षिण पॅसिफिक मध्ये अत्यंत महत्वाचं एक नाव सांगतो. दक्षिण पॅसिफिक मध्ये तुम्हाला एक नाव लक्षात ठेवायचे, ते नाव आहे पेरू करंट किंवा हम्बोल्ट करंट. बघा समजून घ्या, इम्पॉर्टंट आहे. ओके, टॉपिक काय आपला ओशन करंट्स म्हणजे सागरी प्रवाह, आणि त्याला आपण एकदम सोप्या भाषेमध्ये पहिल्यांदा रिकॉल केले. आता आपण त्याला झूम करून पाहूया काय काय विषय नक्की. लक्ष द्या, सगळं सोपं आहे. ओके, फक्त पाहायचं एक एक पॉईंट जो आपण इथं मॅप मध्ये दिसतोय. उत्तर अटलांटिकला फोकस केला आपण. उत्तर अटलांटिक मध्ये गल्फ प्रवाह दिसतोय सर्वांना, गल्फ स्ट्रीम. इथं बघा गल्फ स्ट्रीम, येस. यानंतर पुढे येऊया, इकडे कॅनरी प्रवाह दिसतोय का? हे उत्तर अटलांटिक मध्ये बघा, गल्फ या साईडला आहे, कॅनरी या साईडला आहे. ओके, पुढं वरती लॅब्राडोर दिसतोय का? लॅब्राडोर हा उत्तर अटलांटिक मी सांगितलं नाही कारण त्या नावामध्ये उत्तर आहे. ही तीन नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. कोणकोणती? कॅनरी करंट, गल्फ स्ट्रीम आणि लॅब्राडोर, उत्तर अटलांटिक मध्ये. डन. मला वाटतं वाचण्यायोग्य तरी असेल. ओके, दिसतंय सर्वांना, काही विषय नाहीये. पुढं साऊथ अटलांटिक, दक्षिण अटलांटिक मध्ये बघा कोणकोणती नाव आहेत. एक पाहिला आपण ब्राझील, ओके, एक पाहिला बेंगुएला, दिसतंय का? इथं ब्राझील, इथं बेंगुएला आणि इथं फॉकलँड. येस सर, तीन नावं सोपी आहेत. पुढं इकडे येऊया आपण उत्तर पॅसिफिक मध्ये. उत्तर पॅसिफिक मध्ये कॅलिफोर्निया करंट दिलाय, इथं अलास्का आहे, क्युरोसिवो ओयासिवो या साईडला असतील ते पाहूयात. उत्तर पॅसिफिक बघा इकडे वरती आहे, दिसला क्युरोसिवो आणि ओयाशिवो, ही दोन नावं तुम्हाला पाहायला मिळतात. यानंतर दक्षिण आपण पॅसिफिक पाहिलं. दक्षिण पॅसिफिक मध्ये एक अत्यंत महत्वाचं नाव पाहिलं या साईडला, ते होतं पेरू किंवा हम्बोल्ट करंट. डन. आता राहिलं फक्त आपला हिंदी महासागर. हिंदी महासागरामध्ये दोन नावं लक्षात ठेवायची. कोणती दोन नावं? एक म्हणजे सोमाली करंट, इथं दिसतोय का? सोमालियाच्या जवळ सोमाली करंट. एक आहे अगुलहास, अगुलहास करंट. ओके, इथं सोमाली करंट आणि इकडे आहे तो पश्चिम ऑस्ट्रेलियन प्रवाह. ओके, पण तो नावावरती सोपा आहे. पश्चिम, पूर्व, उत्तर, दक्षिण ती नावं सोपी राहतात. पण अगुलहास म्हटलं, सोमाली म्हटलं तर हिंदी महासागर. डन. मुद्दा क्लिअर आहे. चला पुढे जाऊया आपण. हा पॉइंट क्लिअर असावा. आता जाऊया परत एकदा या आपल्या टॉपिक वरती. हे क्लिअर आहे का बघा आता जे मी सांगितलं. उत्तर अटलांटिक मध्ये गल्फ स्ट्रीम, लॅब्राडोर, कॅनरी करंट. दक्षिण अटलांटिक मध्ये ब्राझील, बेंगुएला, फॉकलँड. उत्तर पॅसिफिक मध्ये अलास्का, कॅलिफोर्निया, क्युरोशिवो, ओयाशिवो. आणि दक्षिण पॅसिफिक मध्ये पेरू, हम्बोल्ट. दोन नावं फक्त राहिली आशिया खंडात किंवा हिंदी महासागरातली. त्यातलं एक नाव कोणतं आहे? सोमालियन. दुसरं नाव आहे अगुलहास. यस कमेंट करा सर्वांनी, या पद्धतीने चालू राहू द्या. डन. चला, सो हा एक मुद्दा आणि एक पुढचा मुद्दा पाहूया आणि मग आपण ब्रेक घेऊया. चालेल? पुढचा मुद्दा कोणता आहे बघा. लास्ट एक पॉइंट तेवढा एकदा पाहून घेऊयात. बघा पुढचा मुद्दा आहे तो आहे स्थलांतरित शेतीची नावं, जो की अत्यंत महत्वाचा मुद्दा. प्रश्न येतोच, जगभरामध्ये कुठं काय म्हणतात शिफ्टिंग कल्टिवेशनला. ओके, नाव पहा. सर्वात पहिले मेक्सिको, मध्य अमेरिकेच्या रिजन मध्ये मिल्पा.
पाठ करा, कमेंट करा. येतो प्रश्न. कोनुको व्हेनेझुएलामध्ये, कोनुको म्हणलं ती व्हेनेझुएला माहिती आहे ऑलमोस्ट आपल्याला, लानोस गवताळ प्रदेश होता. येस सर. यानंतर रोका ब्राझील. मसोले म्हटलं तर लक्षात ठेवा मध्य आफ्रिका किंवा झैरे किंवा DRC डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो. लडांग म्हटलं तर इंडोनेशिया मलेशिया. राय म्हटलं तर व्हिएतनाम आणि चेना म्हटलं तर श्रीलंका. हे सगळे परीक्षेमध्ये येऊन गेले राज्यसेवेला, ही सगळी नावं येऊन गेलेली आहेत. टॉपिक किती महत्वाचा आहे बघा. येस. वॉर्म क्लोड बघा, आता हे अमर तुम्हाला इथं मॅप मध्ये दिलेला आहे की हा जो पॉइंट आहे ना, याच्यामध्ये जे करंट्स आहेत लक्षात ठेवा, जे गुलाबी रंगामध्ये आहेत ते वॉर्म करंट आहेत आणि जे निळ्या रंगामध्ये आहेत ते कोल्ड करंट आहेत. जे कॉन्टिनेंटच्या पश्चिम बाजूला असतील ना मेजरली, कॅनेरी करंट असेल, बेंगुएला असेल, इकडे पेरू करंट आणि इकडे कॅलिफोर्निया, हे 4 करंट मेजर लक्षात ठेवा. लॅब्राडोर करंट पण, हे सगळे कोल्ड करंटची उदाहरणं आहेत आणि बाकीचे मेजर आहेत ते वॉर्म करंट आहेत. ओके. सो कोल्ड करंट जे आहेत, आपण हे एक टॉपिक सांगून देऊ. तर मग आपण जो पुढचा टॉपिक आहे तो आपण कंटिन्यू करूया. जस्ट 1 मिनिट थांबा. कोल्ड करंट जे आहेत, कोल्ड ओशन करंट म्हणजे शीत प्रवाह, याच्यामध्ये 4-5 उदाहरणं लक्षात ठेवा महत्वाची. एक म्हणजे ओयाशिवो, एक आहे पेरू करंट, पेरू किंवा हम्बोल्ट, एक कॅलिफोर्निया, यानंतर एक आहे आपला बेंगुएला, आणि सर्वात महत्वाची 2 नावं कॅनरी आणि लॅब्राडोर. याच्या व्यतिरिक्त अजून पण कोल्ड करंट असतील जे निळ्या रंगामध्ये असतील ते नंतर पाहाल, पण एवढे पाठ करा. कोल्ड ओशन करंट शीत समुद्र प्रवाह, ओयाशिवो, पेरू, कॅलिफोर्निया, बेंगुएला, कॅनरी आणि लॅब्राडोर हे मेजरली कॉन्टिनेंटच्या पश्चिमेला आढळतात. ओके. येस. तर बाकी वॉर्म करंट आहेत पण हे कोल्ड पाठ करा म्हणजे वॉर्म लक्षात राहतील. डन. चला पुढे येऊया. स्थलांतरित शेतीची जगभरातली नावं. मिल्पा म्हटलं ते मेक्सिको किंवा मध्य अमेरिका, म वर्ण सगळी नाव आहेत. मिल्पा मेक्सिको, मध्य अमेरिका, सगळं म आहे, तसं लक्षात ठेवू शकता. यानंतर कोनुको व्हेनेझुएला, रोका ब्राझील, मसोले आफ्रिका, लडांग इंडोनेशिया, काही वेळेस मलेशिया येतं, काही व्हिएतनाम पण येऊ शकतं, तर करेक्ट म्हणायचं. पण व्हिएतनामसाठी स्पेशल राय शब्द आहे आणि चीना म्हटलं तर श्रीलंका. ही महत्वाची नाव आहेत स्थलांतरित शेतीची जगभरातली. याच्यावरनं प्रश्न सुटतो. एवढीच आहेत का? नाही, अजून बरीच आहेत. याच्यावरनं प्रश्न सुटतो, एवढं पाठ करायचं. ओके सर. तसंच सेम भारतामध्ये पण स्थलांतरित शेतीला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. बघा इथं भारतातील नावं. भारतातील नावांमध्ये सर्वात पहिलं नाव आहे मध्य प्रदेशमध्ये बेवार किंवा दहिया. बरं, भारतामध्ये पण एवढीच नावं आहेत का? नाही, अजून आहेत, पण प्रश्न एवढं सुटतो. पुडू किंवा पिंडा म्हणलं तर आंध्र प्रदेश. जर पामाडाबी म्हटलं, कोमन म्हटलं किंवा भिंजा म्हटलं तर ओडिसा. हे एनसीआरटी मधली नाव आहेत. प्रश्न याच्यावर सुटतोच. ओके. जेवढे प्रिव्हियस क्वेश्चन्स आहेत ते पहा. कुमरी पश्चिम घाट, स्थलांतरित शेतीला पश्चिम घाटामध्ये कुमरी नावाने ओळखलं जातं. वालरे, वालरे म्हटलं तर राजस्थान. खिळा म्हटलं म्हणजे खील म्हटलं तर हिमालयन पट्टा किंवा हिमालय. कुरवा झारखंड आणि झूम शेती ईशान्य भारतामध्ये म्हटली जाते. आपली नॉर्थ ईस्ट रिजन मध्ये झूम शब्द वापरला जातो. ओके. येस सर. तर इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत बघा, व्यवस्थित पहा. हे वालरे राजस्थान, खील हिमालया, हे इम्पॉर्टंट नावं. कुमरी पश्चिम घाट, हे प्रश्न येऊन गेलेले आहेत. तो ह्या सगळ्या नोट्स बॅच मध्ये मी आज अपलोड करेन.